ओके. तर लास्ट लेक्चरला आपण फ्लुइड म्हणजे काय हे समजून घेतलेलं आणि त्याचबरोबर आयडियल फ्लुइड कोणाला म्हणायचं हेही समजून घेतलेलं आपण. त्याच्यानंतर आपण डिफरन्स बिटवीन द सॉलिड अँड लिक्विड तर हे समजून घेतलेलं आपण. ओके. तर ह्या लेक्चरला आपण काय समजणार आहे तर प्रेशर ऑफ फ्लुइड हे समजून घेणार आहे. ओके. आता प्रेशर ऑफ फ्लुइड याची डेफिनेशन इथं लिहिलेली आहे बघा. काय डेफिनेशन आहे? नॉर्मल फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया or per unit surface area of contact is called pressure of fluid. सिंपल डेफिनेशन इथे दिलेली आहे बघा. आता याचा काय अर्थ झाला बघा. आता हे समजून घेऊयात आपण. समजा याच्यामध्ये काय आहे? वॉटर आहे. समजा याच्यामध्ये काय आहे? वॉटर आहे. आणि ह्या वॉटरमध्ये काय असणार आहे तर वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. काय असणार आहेत याच्यामध्ये तर वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत याच्यामध्ये. ओके. बघा इथं काय असणार आहे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. ओके. आता हे वॉटर मॉलिक्यूल काय करत असणार आहेत तर हे ऑब्व्हियसली हे प्रेशर एक्झर्ट करत असणार आहेत. काहीतरी एक फोर्स एक्झर्ट करत असणार आहेत. कोणावर? एकतर ते फोर्स एक्झर्ट करत असणार आहेत कोणावर? ह्या वॉलवर बघा, किंवा हे प्रेशर एक्झर्ट करत असणार आहेत दुसऱ्या मॉलिक्यूलवर, त्या शेजारच्या मॉलिक्यूलवर. बघा काय डेफिनेशन आहे बघा. ऑब्व्हियसली प्रेशर ऑफ फ्लुइड इज ए नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड, म्हणजे फ्लुइडनं एक्झर्ट केलेला नॉर्मल फोर्स पर युनिट सरफेस एरिया म्हणजेच प्रेशर ऑफ फ्लुइड. सिंपल डेफिनेशन आहे, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. आता प्रश्न फक्त ह्याच शब्दाचा आहे. कुठल्या बाळांनो तर नॉर्मल ह्या शब्दाचा आहे. तुम्हाला माहीत आहे की प्रेशरची डेफिनेशन काय असते बाळांनो तर फोर्स पर युनिट एरिया. मग हा नॉर्मल शब्द का वापरला आहे बघा भाऊ. बघा आता त्याचा अर्थ समजून घेऊयात आपण. काय प्रेशर म्हणजे काय असतंय बाळांनो आतापर्यंत आपण समजत घेतलोय तर प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया किंवा फोर्स अपॉन सरफेस एरिया म्हटलं तरी चालेल. ओके. आता पहिली गोष्ट मला सांगा, ही फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे का नाही? आणि ऑब्व्हियसली एरिया इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी डिवायडेड बाय वेक्टर क्वांटिटी हे वेक्टरच असतं. पण बाळांनो तुम्ही म्हणता प्रेशर इज ए स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणता तुम्ही प्रेशरला. मग हे आता असं का? ॲक्च्युली इथं मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यावरून प्रेशर ही वेक्टर क्वांटिटी असली पाहिजे, पण तुम्ही तर म्हणताय प्रेशर इज स्केलार क्वांटिटी. मग एकतर ह्या डेफिनेशनमध्ये काहीतरी चुकलं असेल किंवा स्केलार वेक्टरमध्ये काहीतरी चुकलं असेल, पण खरंच प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. मग वेक्टर डिवायडेड बाय वेक्टर म्हणजे स्केलर असतं का? नाही, तसं काय नसतं. म्हणजे काहीतरी डेफिनेशनमध्ये फॉल्ट आहे. आता काय डेफिनेशनमध्ये फॉल्ट आहे हे समजून घेण्यासाठी काय करूयात आपण, एक एक्सपेरिमेंट करूयात. बघा काय केलेलं आहे इथं. समजा सॉलिड आहे हा. समजा असं कन्सिडर करा इथं काय आहे? सॉलिड आहे हा. ओके. आता ह्या सॉलिडवर मी काय करतो ह्या पद्धतीनं, म्हणजे असा टॉप टू बॉटम 5 न्यूटन एवढा मी फोर्स काय करतोय? अप्लाय करतोय. टॉप टू बॉटम काय करतोय मी? 5 न्यूटन एवढा फोर्स मी काय करतोय? अप्लाय करतोय. आता हा ब्लॉक, हाच ब्लॉकवर समजा किंवा त्याच्यासारखा आयडेंटिकल ब्लॉक आहे, त्याच्यासारखाच आयडेंटिकल ब्लॉक आहे, आणि त्याच्यावर पण मी काय करतो तर 5 न्यूटन फोर्स एवढा अप्लाय करतो. किती? 5 न्यूटन फोर्स. पण मी ह्या पद्धतीनं अप्लाय करतो आता सेकंड सिच्युएशनमध्ये. तर मला सांगा आता ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये प्रेशर सेम असणार आहे का? म्हणजे समजा ह्याला मी ब्लॉक ए म्हणतो आणि ह्याला मी काय म्हणतो? ब्लॉक बी. तर प्रेशर ऑन ब्लॉक ए आणि प्रेशर ऑन ब्लॉक बी दोन्हीमध्ये काय दोन्ही सेम असतील का बाळांनो? नाही, दोन्ही सेम नसणार आहेत. पण डेफिनेशननुसार तर फोर्स पर युनिट एरिया दोन्हीमध्ये पण फोर्स काय आहे? 5 न्यूटन. एरिया तर मी सेम ठेवलाय. मग असं असताना प्रेशरमध्ये कसं काय डिफरन्स? म्हणजे एकतर काहीतरी ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? चूक आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय चूक आहे बघा. तर करेक्ट फॉर्म्युला काय आहे मी तुम्हाला सांगतो. करेक्ट फॉर्म्युला बघा. मी काय करतो? हे इरेज करतो बाळांनो. 1 सेकंड. तर करेक्ट फॉर्म्युला काय असणार आहे बघा. तर ॲक्च्युली प्रेशर इज नथिंग बट ए pressure is nothing but a perpendicular component of force. Perpendicular
perpendicular component of a fluid, sorry, perpendicular component of what? Force. Sorry बरं का, perpendicular component of force divided by magnitude of area, divided by काय? magnitude of area. बघा, सिंपल. प्रेशरची डेफिनेशन मी काय सांगितली? करेक्ट डेफिनेशन प्रेशरची काय? तर प्रेशर इज अ रेशियो ऑफ द परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया. नॉट जस्ट फोर्स, वी नीड परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. म्हणजे हे मी असं लिहू शकतो का? तर प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया. मॅग्निट्यूड ऑफ एरिया. बघा, आता मगाशी जे काय मी सिच्युएशन घेतलेली त्याच्यामध्ये प्रेशर किती असणार आहे बघा. तो हा अशा पद्धतीने मी काय घेतलेला? तर ब्लॉक कन्सिडर केलेला. ओके. आणि याच्यावर मी काय करत होतो? अशा पद्धतीने मी 5 न्यूटन एवढा फोर्स मी याच्यावर काय करत होतो? अप्लाय करत होतो. आता जर मी 5 न्यूटन एवढा फोर्स मी याच्यावर अप्लाय करत असेल बाळांनो, तर प्रेशरसाठी मला काय पाहिजे? तर मला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पाहिजे त्याचा. प्रेशरसाठी मला काय पाहिजे? त्याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पाहिजे मला. ओके. बघा, मी काय करतो? मी असं अज्यूम करतो की ह्याच्यामधला अँगल किती आहे? 1 सेकंड. ओके. ह्याच्यामधला जो काय अँगल आहे तो इथला अँगल समजा ही नॉर्मल आहे, आणि ह्याच्यामधला अँगल मी थीटा आहे असं मी कन्सिडर करतो. ओके. मी हे काय करतो? इरेज करतो. ओके. बघा, त्याच्यामधला अँगल मी काय करतो? थीटा आहे असं अज्यूम करतो मी. आता बघा, मला कसला कॉम्पोनंट पाहिजे बाळांनो? परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पाहिजे. जर थीटा असेल तर हा किती असणार आहे आपला? समजा हा एफ आहे 5 न्यूटन, एफ इज इक्वल टू 5 न्यूटन. तर हा किती असणार आहे तुमचा? 5 कॉस थीटा. ऑब्वियसली हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट झाला. म्हणजे एफ परपेंडिक्युलर इज नथिंग बट किती झाला? 5 कॉस थीटा. 5 कॉस थीटा. म्हणजे इथं जस्ट सबस्टिट्यूट करा प्रेशरच्या ह्याच्यामध्ये, आपल्याला आन्सर येईल. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू 5 कॉस थीटा डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया, म्हणजेच प्रेशर. सिंपल डेफिनेशन. म्हणजे आत्तापर्यंत आपण जी काय डेफिनेशन बघितलेली फोर्स पर युनिट एरिया, ती डेफिनेशन तितकीशी बरोबर नाही आहे प्रेशरची. करेक्ट डेफिनेशन काय आहे? तर प्रेशर इज ए रेशिओ ऑफ ए परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स टू द मॅग्निट्यूड ऑफ एरिया. आता याच्यानुसार मला सांगा बाळांनो, इट इज अ स्केलर ऑर वेक्टर. म्हणजे ह्या डेफिनेशननुसार मला सांगा की इट इज अ स्केलर ऑर वेक्टर. तुम्हाला माहिती आहे 5 कॉस थीटा इट इज अ स्केलर क्वांटिटी, अँड मॅग्निट्यूड म्हणतोय मी, म्हणजे ही पण स्केलर क्वांटिटी. म्हणजे स्केलर बाय स्केलर किती झालं तुमचं? स्केलर. म्हणजे याच्यावरून, म्हणजे ह्या करेक्टेड डेफिनेशननुसार प्रेशर ही स्केलर क्वांटिटी. ओके. बघा, आता मला सांगा प्रेशरचं एसआय युनिट काय असणार आहे? बघा, एसआय युनिट मग एक प्रॉपर्टी लिहितो प्रेशरच्या. एसआय युनिट. बघा, तर एसआय युनिट काय असणार आहे प्रेशरचं? प्रेशर म्हणजे काय? परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स पर युनिट मॅग्निट्यूड ऑफ एरिया. म्हणजे ऑब्वियसली फोर्स पर युनिट एरियाचं आहे. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट काय असणार आहे? मीटर स्क्वेअर. आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच बाळांनो पास्कल. म्हणजेच काय? पास्कल. ओके. बघा, दुसरी गोष्ट काय लागणार आहे आपल्याला? आता युनिट झाल्यानंतर डायमेन्शन्स. बघा, काय डायमेन्शन? आता फोर्सच्या डायमेन्शन काय असते? फोर्सचं डायमेन्शन काय असते? म्हणजे प्रेशर. आधी आपण फॉर्म्युला लिहूया. प्रेशर म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स पर युनिट मॅग्निट्यूड ऑफ एरिया. बघा, आता प्रेशरचे डायमेन्शन काय असतात? फोर्सचे डायमेन्शन काय असतात? तर m1 L1 T⁻². एरियाचं डायमेन्शन काय असणार? L2. हे जे सॉल्व करा तुम्हाला प्रेशरचं डायमेन्शन येईल. काय प्रेशरचं डायमेन्शन? m1 L⁻⁻1 T⁻². सिंपल. थर्ड जे काय पॉईंट आहे तो ते काय? कुठला पॉईंट आहे? तर ते कॉमन युनिट्स.
बघा, कॉमन युनिट्स कुठले कुठले युनिट्स वापरले जातात. कॉमन युनिट्स कुठले कुठले युनिट्स वापरले जातात. एक तर बार वापरलं जातं, म्हणजे 1 बार इज इक्वल टू किती असतंय बाळांनो, म्हणजे प्रेशर हे तुमचं पास्कलमध्ये पण मोजलं जातं किंवा बारमध्ये पण मोजलं जातं. तर 1 बार म्हणजे किती असते, तर 10⁵ पास्कल. ओके. अजून कुठलं युनिट आहे तुम्हाला माहित आहे, तर स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक युनिटचं युनिट आहे, म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. तर हे एक युनिट असतं. तर ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती पास्कल, तर बाळांनो तर ते किती असते, 1.01325 ओके पास्कल. सॉरी 1 ओके पास्कल नाही बाळांनो, ते आहे बार. तर ते किती आहे, 1 सेकंड पास्कलमध्ये जर घ्यायचं असेल तर हे किती असणार आहे, 1.1325 इंटू 10⁵ पास्कल. आता तुम्हाला माहिती आहे 10⁵ पास्कल म्हणजेच बार, म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर चं जे काय कन्व्हर्जन असणार आहे बारमध्ये, तर ते किती असणार आहे, 1.01325 बार. सिंपल. बघा, हे वरचे दोन रिलेशन वापरून मी काढलं. अजून एक जे काही युनिट असतं तर ते काय असतं, तर हेप्टा पास्कल. तर 1 हेप्टा पास्कल तर 1 हेप्टा पास्कल म्हणजे किती असतंय बाळांनो, तर 100 पास्कल. 1 हेप्टा पास्कल म्हणजे किती, 100 पास्कल. तर असे हे वेगवेगळे कॉमन युनिट्स आहेत. एकतर बार वापरलं जातं किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर, स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर वापरलं जातं, त्यालाच ATM म्हणतं आपण. ओके. किंवा हेप्टा पास्कल वापरलं जातं. ओके. बघा, सिंपल प्रेशरची कन्सेप्ट समजली असेल. बघा, प्रेशर म्हणजे काय, इट इज अ रेशिओ ऑफ ए परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ ए फोर्स टू द मॅग्नेट्यूड ऑफ ए एरिया. ओके. इट इज अ स्केलर क्वांटिटी. ऑब्व्हियसली हे एक्झाम्पल बघितलेलं की परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आपण कशा पद्धतीनं काढू शकतो. ओके. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, SI युनिट बघितलं. SI युनिट काय असतंय, तर पास्कल. ओके. डायमेन्शन्स काय असतात, तर तेही डायमेन्शन्स आपण बघितले. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. तर काय पॉईंट आहे बघा, नेक्स्ट पॉईंट काय आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे समजा, म्हणजे एक छोटंसं डेरिवेशन आहे बाळांनो. हे काय बघा, ते आपण डेरिवेशन समजून घेऊयात आणि त्याचा सिग्निफिकन्स पण समजणार आहे. आता हे समजण्यासाठी मी काय केलंय, कन्सिडर केलंय मी की हा कंटेनर आहे. नीट ड्रॉ करा, माझ्याबरोबर व्यवस्थित ड्रॉ करा. तर हा काय आहे, कंटेनर आहे. समजा असं कन्सिडर करा, हा कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये मी काय घेतलंय, तर समजा लिक्विड घेतलंय. हे काय आहे, लिक्विड आहे. ह्या कंटेनरमध्ये काय घेतलंय मी, लिक्विड आहे. ओके. आता मला काय काढायचं आहे, तर प्रेशर काढायचं आहे. ऑब्व्हियसली आपलं टायटल काय सांगते, टायटलमध्ये काय कळते आपल्याला, तर प्रेशर काढायचं. ओके. प्रेशर काढायचं. पण कोणाचं प्रेशर काढायचं आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता इथं कुठं लिक्विड कॉलम आहे. मी काय करतो, एक लिक्विड कॉलम आहे असं अज्युम करतो. बघा, मी काय करतो, एक लिक्विड कॉलम आहे असं अज्युम करतो. म्हणजे हा जो काय आहे इथं लिक्विड कॉलम आहे असं मी काय करतो, अज्युम करतो. म्हणजे याचा काय अर्थ झाला रे बाळांनो, तर हा लिक्विड कॉलम कसा आहे, इमॅजिनरी आहे. दिस इज द इमॅजिनरी लिक्विड कॉलम. बघा, आता या लिक्विड कॉलमची हाईट मी काय करतो, तर ही h एवढी आहे हाईट असे मी अज्युम करतो. म्हणजे हाईट ऑफ द सिलेंडर. ओके. ती h एवढी आहे हाईट. आणि मी काय करतो, तर एक ह्या लिक्विड कॉलमच्या बॉटमला एक मी पॉईंट कन्सिडर करतो. काय म्हणूया त्याला, A पॉईंट म्हणूया का. ओके. तर ह्या A पॉईंटवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल, कुलामुळं प्रेशर एक्झर्ट होत असेल, तर ह्या लिक्विड कॉलममुळं ह्या पॉईंट A वर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल त्याचं डेरिवेशन किंवा मला ते समजून घ्यायचं आहे. बघा, आता बघा, याच्यामध्ये मी काय म्हणतो, तर एक एक गोष्ट आपण समजून घेतलेली काय, किंवा एक गोष्ट आपण अंडरस्टँड केलेली. फर्स्ट म्हणजे काय, H म्हणजे काय, तर ऑब्व्हियसली हाईट ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. H इज अ height of imaginary cylinder.
ओके. सेकंड मी काय कन्सिडर करतो की ए हा एरिया आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे हा जो काय सिलेंडर आहे तर त्याचा हा टॉपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तर तो ए आहे असं मी कन्सिडर करतो. ए बी द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, क्रॉस सेक्शन. ओके. बघा आता मला काय काढायचं तर प्रेशर काढायचं. आता प्रेशर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, इट इज अ फोर्स, इट इज अ परपेंडिक्युलर, इट इज रेशिओ ऑफ परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स टू द सरफेस एरिया. म्हणजे आधी जर मला प्रेशर काढायचं असेल, प्रेशरचा फॉर्म्युला काय तर परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स डिव्हायडेड बाय ए बी द एरिया. आता मला सांगा ह्या पॉईंट ए वर मला प्रेशर काढायचं आहे तर हे ह्याच्यावर फोर्स एक्झर्ट कोण करत असणार आहे तर ह्याच्यावरती जे काय लिक्विड आहे ह्या सिलेंडरमध्ये, तर त्या सिलेंडरमध्ये असणारं लिक्विड याच्यावर फोर्स, डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट करत असणार आहे. डाऊनवर्ड म्हणजे तो जो काय असणार आहे तो परपेंडिक्युलर कॉम्पोनंटच असणार आहे. आता तो किती प्रेशर, किती फोर्स एक्झर्ट करतोय बाळांनो तर त्याच्या वेट एवढं, वेट म्हणजे काय एम जी एवढं फोर्स त्याच्यावर तो काय करतोय एक्झर्ट करतोय. कोण एक्झर्ट करतोय तर हा जो काय लिक्विड कॉलम आहे. कुणा एक्झर्ट करतोय तर पॉईंट ए वर. ओके. बघा आता डिवायडेड बाय काय तर ए बी द काय आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा, म्हणजे एम जी पर युनिट ए म्हणजेच द प्रेशर एक्झर्टेड बाय दिस लिक्विड कॉलम ऑन अ बॉटम ऑफ सिलेंडर. बघा म्हणजे मी काय म्हणतो तर हा पी जो काय आहे तर इट इज ए प्रेशर ऑन बॉटम ऑफ इमॅजिनरी सिलेंडर मी लिहितो फक्त. ओके. बघा आता तुम्हाला माहित आहे की एकतर मी सिलेंडर कसा घेतलाय बाळांनो, इमॅजिनरी घेतलाय. तर त्या इमॅजिनरी सिलेंडरमध्ये असणाऱ्या फ्लुइडचं मास मोजणं हे काही इझी नाही आहे. मग हे मास हा पॅरामीटर मला नको आहे, कारण की ते मला मोजताच येणार नाही. मग त्याला रिप्लेस करणारा पॅरामीटर कुठला घेता येईल तर डेन्सिटी. कुठला घेता येईल आपल्याला डेन्सिटी. बघा डेन्सिटी रो इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतोय तर मास अपॉन व्हॉल्यूम. बघा आता व्हॉल्यूम किती असणार आहे, सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतोय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतोय तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट ऑफ द सिलेंडर. मग मी काय करतो आपल्याला याच्यावरनं काय लिहिता येईल तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. सिंपल. बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी काय करा याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. आपण काय करूयात नेक्स्ट पेजमध्ये जाऊयात. काय करूयात आपण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात. म्हणजे पी इज इक्वल टू काय येईल आपलं रो किती होतं आपलं बघा, सॉरी एम किती होतं रो ए एच, इथं जी आहे ऑलरेडी, डिव्हायडेड बाय काय असणार आहे ए, डिव्हायडेड बाय ए. आता एला हे कॅन्सल होईल म्हणजे आलं काय आपलं तर रो एच जी, किंवा तुम्ही त्याला जर मेमोराईज करायचं असेल तर रो जी एच पण म्हणू शकता, म्हणजे विच इज नथिंग बट रो जी एच. ओके. याच्यामध्ये जास्त रिदम आहे रो जी एच. म्हणजे प्रेशर इज नथिंग बट, म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय ए लिक्विड कॉलम ऑन ए बॉटम ऑफ दॅट कॉलम, और ऑन अ बॉटम ऑफ दॅट सिलेंडर इज अ रो जी एच. रो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे रो इज द डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. जी म्हणजे काय तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे किती असते तर ती व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एच म्हणजे काय बाळांनो तो जो काय लिक्विड कॉलम आहे जो मी इमॅजिनरी कॉलम कन्सिडर केलाय तर त्या लिक्विड कॉलमची हाईट. ओके. आता या फॉर्म्युल्यावरून म्हणजे हा नक्की कोणाचा फॉर्म्युला आलाय बाळांनो, म्हणजे कशाचा फॉर्म्युला आलाय हा, किंवा कोणाचं प्रेशर आलंय हे, दिस इज द प्रेशर ऑन ए बॉटम ऑफ सिलेंडर. म्हणजे ह्या सिलेंडरच्या बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल ह्या सिलेंडरमध्ये असणाऱ्या लिक्विडमुळं, तर त्याचा फॉर्म्युला ते प्रेशर आपल्याला आलेलं आहे. ओके. बघा आता याच्यावरनं मी 2 कन्क्लुजन्स लिहितो. बघा पहिली गोष्ट, आता मी इथं भलेही एक्सपेरिमेंट अज्युम करताना मी काय केलेलं की याच्यामध्ये काय आहे वॉटर आहे किंवा मी काय म्हणतो लिक्विड आहे, असं मी अज्युम केले की याच्यामध्ये काय आहे वॉटर आहे किंवा लिक्विड आहे. पण बाळांनो जे काय माझं आन्सर आलंय तर हे ट्रू आहे कुणासाठी गॅससाठी पण. म्हणजे हे जनरली जे काय इक्वेशन आहे म्हणजे काय पी इज इक्वल टू रो जी एच हे ट्रू कुणासाठी आहे, इट इज अ ट्रू फॉर फ्लुइड.
म्हणजे भलेही मी डेरिव्हेशन घेताना मी फक्त लिक्विड घेऊन डिराईव्ह केला असेल, पण हे फ्लुईडसाठी जनरली हे ट्रू आहे. आता फ्लुईडसाठी म्हणजे याचा काय अर्थ, हे कोणासाठी ट्रू आहे तर लिक्विडसाठी पण ट्रू आहे हे स्टेटमेंट किंवा हे रिलेशन, आणि गॅससाठी पण ट्रू आहे. म्हणजे गॅसमध्ये पण मी ह्या पद्धतीनं प्रेशर मी काढू शकतो. सेकंड कन्क्लुजन काय काढतो बघा मी या फॉर्म्युलाच्या रिलेटेड, तर हे जे काय प्रेशर आहे बाळांनो, तर हे कशावर इंडिपेंडेंट आहे, तर शेप अँड साईज ऑफ फ्लुइडवर इंडिपेंडेंट आहे. कशावर डिपेंड आहे, थोडक्यात तुम्ही कशाबद्दल डिपेंड आहे असं कशावर सांगाल, तर इट डिपेंड ऑन हाईट डिपेंड ऑन हाईट ओनली. हां, डेन्सिटी पण डिपेंड आहे, अँड इंडिपेंडेंट ऑन कोणावर इंडिपेंडेंट आहे, तर ते ऑब्वियसली शेप अँड साईज कोणाची, फ्लुइडची. तर हे शेप अँड साईजवर इंडिपेंडेंट आहे, म्हणजे प्रेशर जे काय कॅल्क्युलेट करतोय तर इट इज इंडिपेंडेंट ऑन ए शेप अँड साईज ऑफ फ्लुइड. ओके, बघा तर काय बघत होतो मी, परत एकदा समराइज करतो. काय बघत होतो आपण, तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता याचं आपण एक्सप्रेशन डिराईव्ह केलं, काय आलं तर प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ऑन ए बॉटम ऑफ दॅट सिलेंडर इज P इज इक्वल टू द रो जी एच. म्हणजे इट ओनली डिपेंड ऑन ए हाईट. ओके, बघा ठीक आहे. and this statement or this formula, this mathematical formula is a true for fluid म्हणजे ते कोणासाठी पण ट्रू असणार आहे, लिक्विड आणि गॅसेससाठी दोघांसाठी पण हे ट्रू असणार आहे. ओके, बघा आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. आता जर समजला नसेल किंवा अजून थोडंसं काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊया, ज्याच्यावरनं तुम्हाला अजून व्यवस्थितपणे तुम्हाला हा प्रॉब्लेम समजेल. बघा काय प्रॉब्लेम आहे बघा, मी व्यवस्थित वाचतो. swimmer is swimming in a deep sea at a 10 meter below the surface of water. म्हणजे एक स्विमर आहे, तो डीप सी मध्ये काय करतोय, स्विम करतोय. किती खोलीवर, तर 10 मीटरवर तिथं स्विम करतोय. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन अ स्विमर ड्यू टू द वॉटर अबाउट इट. म्हणजे तो आतमध्ये 10 मीटरमध्ये समजा हा स्विमर आहे आणि हे सी आहे, काय हा डीप सी आहे आणि हा काय आहे, स्विमर आहे, हा स्विमर आहे. ओके, आणि तो काय करतोय, डीप सी मध्ये काय करतोय, स्विम करतोय. ओके, बघा असं असेल आणि इथून इथपर्यंतची हाईट किती दिली, तर ती 10 मीटर दिली. असं असेल तर प्रेशर किती असेल, द प्रेशर ऑन ए स्विमर ड्यू टू द वॉटर अबाव इट. ओके, आता बघा मी काय करतो, जर समजा हे जे काय आहे ते समजा सरफेस आहे की जिथून काय आहे एअर चालू होते असं मी अजूम करतो. आणि मी काय करतो, एक इमॅजिनरी सिलेंडर मी ड्रॉ करतो. कोणाच्या वर, ह्या स्विमरच्या वर मी काय करतो, एक इमॅजिनरी सिलेंडर मी असं काय करतो, ड्रॉ करतो. बघा मी ह्या पद्धतीनं काय करतो, इमॅजिनरी सिलेंडर ड्रॉ करतो. बघा आता ह्या सिलेंडरची हाईट जी काय दिली त्यांनी, तर ती किती आहे, याची एवढी हाईट आहे आणि ती किती दिली बाळांनो, 10 मीटर. बघा आता जस्ट मला ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्यात आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच एक्सप्रेशन काढले की ह्या इमॅजिनरी सिलेंडरमुळे ह्या बॉटमवर, म्हणजे ह्या बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट होईल, तर ते प्रेशर किती असतं, प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. ओके, किंवा रो जी एच म्हणू शकता. तर ते प्रेशरच मला काढायचं. तर हाईट किती दिली आपल्याला, 10. रो डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते, तर ती 1000 ग्राम पर मीटर क्यूब. अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8. जस्ट मी सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. तर मला प्रेशर किती येईल बघा, तुम्ही सांगा बघू किती येते प्रेशर. प्रेशरचा आन्सर काय येते आपलं बघा, प्रेशर इज इक्वल टू असणार आहे 98, म्हणजे 10 इंटू 9.8 म्हणजे काय, ते 98 होईल, इंटू 10⁻³ इंटू किती, 10⁻³. प्रेशरचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. तर एवढं प्रेशर एक्झर्ट होत असणार आहे त्या स्विमरवर, जेव्हा तो 10 मीटर डीप सी लेवलमध्ये तो काय करत असणार, स्विमिंग करत असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या आपण, तर प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम काय फॉर्म्युला असतोय, तर त्याचा एच रो जी.
एच रो जी. ओके, त्याचं एक्सप्रेशन आपण बघितलं, खूप सिम्पल एक्सप्रेशन आहे, काही अवघड नाही आहे, सिम्पल. की किती परपॅन्डिक्युलर फोर्सचा कॉम्पोनंट आहे तो म्हणजे वेट. ओके, हा वेट. ओके, आणि जस्ट वेट अपॉन एरियाचा रेशो घेतला, वेटमधलं मास हे जे काय केले ते रिप्लेस केले डेन्सिटीनं, ते सिम्प्लिफिकेशन करून तुम्हाला हा फॉर्म्युला आला. ओके, आणि त्याच्या आधी आपण काय बघितलेलं तर प्रेशर म्हणजे काय बघितलेलं. प्रेशरची काय डेफिनेशन येते तर इट इज ए perpendicular, it is a ratio of perpendicular component of force per unit magnitude of area. ओके, किंवा इट इज ए परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच प्रेशर. ओके, बघा, आणि इथं त्याच्यामुळेच तुम्हाला समजते की नॉर्मल कॉम्पोनंट का शब्द वापरला आहे, नॉर्मल, कारण की आपल्याला प्रेशरमध्ये कसं पाहिजे, परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पाहिजे त्या फोर्सचा पर युनिट एरिया. बिकॉज ऑफ दॅट परपेंडिक्युलर कॉम्पोनंट इथं नॉर्मल शब्द वापरला आहे. ओके, आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. ठीक आहे, तर आपण इथंच थांबूयात.